इशू चला बाळा झोपायला. नाही मम्मा. अगं बघ डोळे मिटतायत तुझे. झोप बाळा चल. इशू काय चाललंय बाळा? चल ना बाळा मम्माला झोप आली. गुड गुड. अगं हे काय करतेस पिल्लू? अगं मम्मा कलर. हो पण आत्ता कशाला हे बाहेर काढले? आता झोपायचं ना आपल्याला. मी ठेवून देते मी. इशू आता वेळ आहे का हे सगळं करायची? झोपायचं नाहीये का आपल्याला? नाही. का नाही झोपायचं तुला? बाबांचा फोन आला होता. मम्माचा ऐक इशू, तुला झोप येते बाळा. झोप ना पिल्लू. नाही. उगाच कशाला जागतीयस? उद्या शाळेत पण जायचंय ना आपल्याला. नाही झोपला. हॅलो. हॅलो. हा मानसी. ईशा जागी आहे? झोप येते तिला पण झोपत नाहीये ती. मग दे ना तिला फोन. बोला. हॅलो बाबा. हॅलो बेटा. तू कसा आहेस? मी छान आहे. तू काय करतेस? मी तुझी फोनची वाट बघतेय. ओ सॉरी हा, मला उशीर झाला ना जरा फोन करायला. नो प्रॉब्लेम. तू आता झोपणार आहेस ना? बाबा तुम्हाला सगळं आणलं का? काय ग? पिल्लू झोप येते तुला. ठेव फोन चल. सांग ना बाबा, नवीन तू सगळं आणलं का? काय नवीन आणायचं होतं माझ्या लक्षातच नाहीये. मी सांगितलं ना तुला. हॅलो. हा बोल. अरे बोलता बोलता झोपून गेली ती. तरीच मला ती काय म्हणते ते कळतच नव्हतं. केवळ तुझ्या फोनसाठी ताटकत जागी होती ती. ठीक आहे आता झोपली आहे ना? तू पण लवकर झोप. ओके. गुड नाईट. गुड नाईट. मॅडम मॅडम मॅडम. वाघ मागे लागल्यासारखी का पळत येतेस? जरा हळू येत जा ना माणसांसारखी. सॉरी बर का मॅडम. अहो पण मी जे बघितलं ना ते कधी एकदा तुम्हाला येऊन सांगते असं झालं होतं मला. लवकर बोलशील? पण मॅडम त्याआधी बक्षीस जास्त नाही, 200-150 रुपये दिले तरी चालतील. 200-150 100च्या वर एक पैसा मिळणार नाहीये तुला. तेवढं का तेवढं पण द्या. आधी न्यूज काय आहे ती सांग. मग ती न्यूज मला किती उपयोगाची आहे त्याप्रमाणे मी तुला पैसे देणार. व्यवहार बोलशील आता काय बघितलेस ते? आता मॅडम मला तुम्ही सांगा, घरात शाळेच्या समध्या वस्तू आणून झाले ना, म्हणजे त्या पोरांनी लई किटकिट केली म्हणून त्यांच्या बाबांनी त्यांना काय काय आणून दिलं का नाही? ती बेबी ईशा तिला पण दिलं काय काय आणून. पण मला सकाळी मार्केट मध्ये कोण दिसलं सांगा? कोड्यात बोलणं बंद करशील? जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे बोल. कोणाला बघितलंस मार्केटमध्ये? काय झालं माहितीये का, ते सावंत आहेत ना त्यांच्या घराचा मसाला संपला म्हणून तो आणण्यासाठी मी मार्केटमध्ये गेले. तो तिथं बाजूच्या दुकानात विक्रांत साहेब दिसले. हो त्यांच्या हातात ना खेळणी होती
त्याने ती घेतली आणि गाडीत जाऊन बसले. आता मला सांगा, हे समद कोणासाठी? म्हणजे कोण आहे आता? कोण हाय एवढं लाड करण्यासारखं? हं? हं? शी, अतिशय फालतू बातमी आणून दिलीस तू. बघ, हॉस्पिटलमध्ये जातो ना विक्रांत, तिकडच्या नर्स आहेत, तिकडचे वॉर्ड बॉयज आहेत, त्यांच्या मुलांना आणली असतील खेळणी. तसंही विक्रांतला मुलं खूप आवडतात. आहे तो परोपकारी. बस एवढंच बघितलंयस तू. हा मॅडम, हे पैसे? एक पैसा सुद्धा मिळणार नाहीये तुला या न्यूज साठी. पण मॅडम, डिटेक्टिव्ह बनत फिरत असतेस ना तू? हा? डिटेक्टिव्ह, हेरगिरी. हेरगिरी करत फिरू नकोस. चांगल्या न्यूज आणून दे मला प्लीज. झालं ना, ते म्हणतात ना, याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं. आणि प्रत्येक वेळेला माझंच खरं होतं हे माहितीये ना तुला? कोणाचं खरं? बरं ठीक आहे, तुम्ही आणा तिला, मी येते तिकडे. हो हो हो, ओके, बाय. सई, अगं एक अडचण आहे. काय ग? मला आज क्लिनिकला लवकर जावं लागेल. ओ, एक सिंगल मॉम आहे, तिच्या मुलीला बरं नाहीये आणि ती ऑफिसला जायच्या आधीच तिच्या मुलीला क्लिनिकला आणू शकते. नंतर दिवसभर तिला ऑफिस असतं आणि कुणी नाहीये बिचारीला मदतीला. तुम्ही लवकर निघेन. तू प्लीज ईशाला दळवींकडे सोडशील? हो सोडीन ना, पण मग संध्याकाळी तिला आणायला मी आणेन, मी पिकअप करेन तिला. चालेल. मला चहा आणि साखर दे. मी मूग भिजवून ठेवले, तर रात्री आपण शिजवून घेऊया का? चालेल, म्हणजे सॅलेड करता येईल. ओके, पण मग तू पोळी भाजीचा डबा नेणार नाहीयेस, फक्त सॅलेड? नाही, तू माझा डबा नेहमीप्रमाणेच भर. सॅलेड संध्याकाळी खायला तुझ्यासाठी पण करते. ईशाच्या शाळेत कळवायला लागेल ना, मी कळवीन. हो हो. पोहे तयार आहेत ना? आई, अगं डबा आण ना लवकर. आई, हो झालं झालं, हे घे. आई अगं किती उशीर. तुला माहिती आहे ना, माझा एक एक मिनिट महत्वाचा आहे. अरे हो, ते मी आता कसं आहे, मी नव्याने सुरुवात केली आहे ना, त्यामुळे जरा सेटल व्हायला वेळ लागेल. आणि त्यात कसं परत सकाळी सकाळी जर काही कारणांमुळे माझं लक्ष विचलित झालं तर मग मला फोकस करायला खूप जास्त वेळ लागतो. सो मी प्रयत्न करतो की सकाळी फ्रेश मूड असेल तेवढं लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचावं. विक्रांत काका, अरे बापरे. मी येते हा, घाई आहे जरा. मानसी तिला न्यायला संध्याकाळी येईल. ठीक आहे. बाय ईशा. विक्रांत काका मला चॉकलेट देणार ना? हो देणार. ये मला चॉकलेट. झालं. आता कुठला जातोयस तू हॉस्पिटलला? अथर्व काका आणि आर्यन काका कुठे? अगं ते दोघे शाळेत गेले. मम्मी कोणाशी खेळणार? अगं घरात बाकी सगळे आहेत ना.
आणि मुख्य म्हणजे विक्रांत काका आहे. काय रे, तर तू आजी बरोबर आज जा, मी आलोच. चला चप्पल काढा आणि घरात चला. हा अच्छा, सई मावशी आली होती का सोडायला? हो. तुला पाणी देऊ? नको, मला सरबत हवंय. अच्छा, सरबत हवंय आणत्या. विक्रांत काका, हा? तुला माहितीये का, मला काल रात्री बाबांचा फोन आला होता. हो, मग काय म्हणाले बाबा? मी तिला सांगितलं की मला नवीन खेळणे दे. खेळणी? अगं विक्रांत काका वेडाच आहे तुझा. बाबाने खेळणी पाठवले आहेत. हा, माझ्याकडे आहेत. खरं? खरंच? मी घेऊन येऊ? हम्म, हम्म. आलोच. चला सरबत पिऊन टाका पटकन. थँक्यू आजी, सरबत छान आहे. अगं आधी पी तर सगळं. आधीच गोड गोड बोलतीयस. आवडलं ना सरबत? हो. बाबांनी खेळणी पाठवले. मी बघितलं मागून. हे बघ, डॉल. वाव. हे किचन सेट. हे बघ. वाव. थँक्यू. वेलकम. बाबांनी पाठवले. ईशा, हाय. हाय. तू माझ्या बरोबर खेळायला येतेस? नाही. माझ्या बरोबर वर चल ना, मी तुला गंमत दाखवते. नाही. तुला चॉकलेट्स आवडतात ना? मी चॉकलेट्स देते तुला. तर नको आहेत मला. माझ्याकडे खूप आहेत. अगं चल ना, मॅडम कडे लई चॉकलेट आहेत. ईशा, काय चाललंय तुमचं? हा, का रडवताय तिला? ये बेटा इकडे. तुम्हाला कळत नाही का? लहान मुलांना खेळायचं नसेल तर जबरदस्ती करायची नसते. अहो ते चांगलं खेळत होती मॅडम बरोबर. काही गरज नाहीये, आम्ही आहोत ना सगळे. अरे तिला जर का तिच्याशी खेळायचं असेल तर खेळू दे ना. तर काकी ओरडत होती ती. मी 2 मिनिट फोन आला म्हणून गेलो होतो, तेवढ्यात तिला रडवायला लागले होते. पण तू मला का नाही सांगितलंस? मी सांभाळलं असतं ना हिला. आम्ही काय खात नव्हतो तिला. बॉक्स, तू गप्प बस ग. तुम्हाला सगळ्यांना जर माझ्याबद्दल गैरसमजच करून घ्यायचे ना, तर ते करून घ्या. हा घास मनी माऊचा. हा घास मनी माऊचा. पिल्लू, तुला शाळा आवडते का ग? थोडे थोडे. थोडी थोडी आवडते. काय काय करतेस तू शाळेत? खेळते, डान्स करते, पोयम म्हणते आणि कलरिंग करते. गो बाई. अगो गीता, एक मुलगी खूप हुशार आहे. आजी, तुम्ही भात छान आहे. हा? आवडला? हो. एक मुलगी आजीला मस्का लावतीये. हे, मला खरं खरं सांगशील, तुला अलका आजी आवडते का गीता आजी? दोघी.
झोप आली झोप आली? पोट भरलं नक्की? काय हा एवढा घास खाणार? एक घास खाणार? एक घास खायचा, पाणी प्यायचं. आणि मग झोपून जायचं. हा देऊ पाणी देऊ? हे घ्या, थोडंसं पाणी प्या. गुड गर्ल. दे. ये. झोप आता शांतपणे. हा झोपली पडती. गीता, त्या बकुळापासून हिला सांभाळायला हवं. सारखी आपली ईशा बेबी म्हणत असते. मला बाई काळजीच वाटते. आणि काय ग, तू मगाशी मोनिकाची का बाजू घेत होतीस? हा म्हणजे मला असं वाटलं की मोनिकाला खरंच ईशाशी खेळायचंय आणि आपण उगाचच गैरसमज करतो तिच्याबद्दल. हे बघ, मोनिकाचा काहीही भरोसा नाही. तिला कधी काय वाटेल कोण जाणे. ती बकुळ आहे ना, तिनंच खोड काढली असणार तिची. आपण ना हिला एकटं सोडून जायलाच नको होतं. अगं, हिचा सरबताचा ग्लास ठेवायला म्हणून मी आत गेले आणि नेमका विक्रांतलाही तेव्हाच फोन आला. म्हणून ही बिचारी तिथे एकटी राहिली. पण आता मी पुन्हा नाही असं होऊ देणार. झोपलीये का ईशा? जा. ओके, नक्की जाऊ ना. विक्रांत काका. आत्या, मी आत्ताच आलोय. अरे थांब थांब, पळतोयस कुठे? अगं नाही, पळत नाहीये, मला उशीर झाला ना, म्हणून म्हटलं जरा फक्त हाय करून निघावं. अरे हो, पण बसशील की नाही? हा, आणि मला सांग उशीर का झाला? काय चाललंय काय तुझं? ऍक्च्युली आजकाल मी ईशाला जरा वेळ देतोय. ते काय ना की तिच्या शाळेत तिला विचारलं गेलं की तुझ्या बाबांचं नाव काय, आणि मग तिथून सगळं सुरू झालं. मग ती मानसीला सारखं सारखं विचारायला लागली. आणि बरोबरच आहे ना, तिला तिला वाटत असेल की आपली फॅमिली इतरांच्या फॅमिली सारखी नाहीये म्हणून. आणि आणि तिच्या आयुष्यात बाबा नावाच्या व्यक्तीची कमतरता आहे. ती कमी मी भरून काढण्याचा प्रयत्न करतोय आत्या. मग मी तिच्याशी खेळतो, तिच्याशी फोनवर बोलतो. मी तिला शाळेत सोडायला जातो, शाळेतून आणायला जातो. गुड. आणि म्हणून मला उशीर होतो मग यायला. नो प्रॉब्लेम. आत्या, अगं मला वाटलं तू रागवशील. कमॉन विक्रांत, अरे आत्या म्हणजे काही दगड नाहीये. मन आहे आत्याला, आणि मलाही गोष्टी कळतात सगळ्या. फक्त मला नेहमी तू सुखी राहावास, तू आनंदी राहावास असं जास्त वाटतं. हा, आता तू ईशाला वेळ देतोस, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तू स्वतःला वेळ देतोस, ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्या तुझ्या आत्याला ना, तिचा भाचा खुश राहावा ह्याच्यातच सगळा आनंद आहे. हो, तुझं बरोबर आहे. मी खुश असतो आजकाल खूप. म्हणजे मला ईशा बरोबर मी जेव्हा बोलतो ना, तेव्हा वेळ कसा जातो कळतच नाही. तिच्यासोबत जेव्हा मी खेळत असतो तेव्हा खूप मोकळं मोकळं वाटतं. आणि तसाही मी माझ्या खोलीमध्ये तासन तास बसून असायचो. पण आता ह्या छोट्याशा परीमुळे मला परीकथेतल्या जगात आपण जगतोय असं वाटतं. गुड. तुझं मन शांत होतंय ना, मग सगळंच ठीक आहे. आणि ईशासाठी आपण काही करू शकत नाही आहोत, ही खंत सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे मला वाटतं आपण बोलूया या विषयावर सविस्तरपणे. तत्पूर्वी तुझ्यासाठी तुझे 5 पेशंट्स तुझी वाट बघतायत.